लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये आज युवा सेनेनं राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या समोर आंदोलन केलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला पाकिस्तान आणि बांगलादेशचा झेंडा देऊन हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। दरम्यान प्रकरण असं आहे की सातपूर परिसरातील ITI सिग्नल जवळील बारला परवानगी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं 75 मीटरच्या आत असलेल्या धार्मिक स्थळाचा मुद्दा विचारात घेतला नसल्याचा आरोप करत बारसाठी मंदिराला अतिक्रमण ठरवण्याचा घाट घातला गेला असल्याची तक्रार स्थानिक नागरिक शरद पालवे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केलेली होती। मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागानं वाईन शॉप बंद करण्याऐवजी मंदिराबाबतच चौकशी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप युवा सेनेनं केलेला आहे। मंदिरापासून 75 मीटरच्या आत वाईन शॉप असल्यास परवाना रद्द होऊ शकतो असं असताना कुठलीही कारवाई केली जात नसल्यानं अधिकाऱ्याला पाकिस्तान आणि बांगलादेशचा झेंडा देऊन आंदोलन करण्यात आलेलं आहे। दरम्यान या सर्व संदर्भात युवा सेनेचे पदाधिकारी योगेश बेलदार त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अध्यक्ष शशिकांत गर्जे या दोघांनीही आपल्या बाजू स्पष्ट केलेल्या आहेत। नाईस संकुल ITI सिग्नल इथे एक पुरातन हनुमान मंदिर आहे, तर तिथे शेजारीच 75 मीटरच्या आतच एक वाईन शॉपचं दुकान ओपन झालेलं आहे, जे नियमबाह्य आहे। त्या वाईन शॉप मालकांनी व राज्य उत्पादन शुल्काने अक्षरशः हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम केलं। त्यांनी ते मंदिर वाईन शॉपला परवानगी देऊन ते मंदिर एवढं जुनं असताना ते काढण्यासाठी MIDCला पत्र दिलं। हे खरंच जुनं आहे की नवीन आहे हे बघण्याचा प्रयत्न करून ते हटवण्याचा घाट घातला। त्याच्यामुळं सर्व राम भक्त व हिंदूंच्या भावना दुखावल्या, जेणेकरून आज युवा सेना ही रस्त्यावर उतरून राज्य उत्पादन शुल्काला आम्ही आज निवेदन दिलं। निवेदन म्हणण्यापेक्षा त्यांच्या भोवती आज त्यांच्या कॅबिनमध्ये तमाशाच केला, आंदोलन केलं। त्यांना आम्ही सांगितलं हे त्वरित बंद झालं पाहिजे। हा जो वाईन शॉप ओपन झालेला आहे तो बंद करा। तसेच वरती लेवल म्हणून एक बार आहे, तिथं अक्षरशः घाणेरडे प्रकार रात्री तुम्ही जर कधी गेले तर चालता। तिथं लेडीज डान्स असेल किंवा इतर प्रकार असेल, आम्ही त्याच्यावरही त्यांना सक्ती केली, पण ते नियमाच्या अधीन राहून ते आहे। पण याच्यापुढे आम्ही लेवल बारवर पण एकदा आमच्या युवा सेना स्टाईलने आंदोलन करू। आत्ता त्यांनी आम्हाला एकदम आश्वासन दिलं आहे का ती बारची त्या वाईन शॉपची दुकानाची मान्यता रद्द करण्यासाठी आत्ता कलेक्टर ऑफिसला आम्ही फाईल पाठवतो आहे आणि आम्ही ते आजपासनं दुकान बंद करण्याचं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो। दुकान त्वरित बंद केलं जाईल। नाईस संकुल नाशिक या संकुलामध्ये हनुमानाचं मंदिर आहे अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही तात्काळ चौकशी करून प्रशासकीय कारवाई सुरू केलेली आहे। आता कारवाई पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आता निर्णयासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना नस्ती सादर करतोय। परवाना कक्ष यामध्ये 75 मीटरचं अंतर असणं नियमात बंधनकारक आहे। परवाना कक्ष मंजूर झाल्यानंतर तिथे ते मंदिर स्थापना केली, त्याची नोंदणी आधीची आहे असं धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आम्हाला कळवलं आहे, परंतु ते अस्तित्वात ऑक्टोबर महिन्यात आलं आहे आणि लायसन्स आपलं अगोदरच दिलं गेलं होतं। परंतु 75 मीटर अंतराच्या आतमध्ये असल्यामुळे सदरची अनुज्ञप्ती रद्द करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना नस्ती सादर करतोय। त्यावेळी अस्तित्वात नव्हतं, मंदिर नंतर आलं। जरी श्रीराम शक्तीपीठाकडे त्यांनी रिक्वेस्ट केली होती की याचं मॅनेजमेंट तुम्ही पहा, असं आम्हाला कागदपत्रांवरून दिसतंय, तरी तिथे अस्तित्वात होतं असं आमच्या निदर्शनास आलेलं नव्हतं। म्हणजे नाही आहे तिकडे CCTV फुटेज पाहिलं तुम्ही तरी तेच लक्षात येईल। परंतु रेकॉर्डनुसार ते 2020 पासून आहे आणि त्यांनी तिकडे रिक्वेस्ट केलेली आहे असं दिसतंय। त्यामुळे ते 75 मीटर अंतराच्या आत असल्यामुळे योग्य ती प्रशासकीय कारवाई होईल। मंदिर धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही पत्रव्यवहार करून विचारलं की सदरचं जे मंदिर आहे त्याचं मॅनेजमेंट हे नोंदणीकृत धार्मिक संस्थाच करीत आहे का, याची खात्री करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला होता। त्यांनी जसं आम्हाला पत्रव्यवहार केला की मॅनेजमेंट होतंय, त्यानंतर आम्ही तात्काळ कारवाई केलेली। दरम्यान युवा सेनेनं केलेल्या अनोख्या आंदोलनाची आज नाशिकमध्ये चर्चा आहे। मंदिराबाबत चौकशी सुरू केल्यानं आंदोलन करण्यात आलं असल्याचं युवा सेनेनं सांगितलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।